विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड सीईटी 2023 या अंतर्गत आपण व्हिडिओ पाहत आहोत। परीक्षेला अत्यंत कमी कालावधी राहिलेला आहे। विद्यार्थी मित्रों, आपला घटक 2 म्हणजे सामान्य ज्ञान याशी संबंधित प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 41 ते 70 हे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। प्रश्न क्रमांक 1, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन 1 महात्मा फुले, 2 स्वामी विवेकानंद, 3 दयानंद सरस्वती, 4 राजाराम मोहन रॉय। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। प्रश्न क्रमांक पुढचा, कोणत्या ग्रहास विशिष्ट कडे आहेत? ऑप्शन 1 बुध, 2 नेपच्यून, 3 गुरु, 4 शनी। विद्यार्थी मित्रों, आपणास माहीत आहे शनी या ग्रहास विशिष्ट पूर्ण कडे असतात। पुढचा प्रश्न, लाल महल कोठे स्थित आहे? ऑप्शन 1 ठाणे, 2 पुणे, 3 अजमेर, 4 जिंजी। विद्यार्थी मित्रों, आपणास माहीत आहे लाल किल्ला हा दिल्ली येथे स्थित आहे, तर लाल महल पुणे येथे स्थित आहे। ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, बहिणाबाई चौधरी यांच्या कोणत्या बोलीभाषेतील कविता प्रसिद्ध आहेत? 1 मराठी भाषेतील, 2 अहिराणी भाषेतील, 3 कोकणी भाषेतील, 4 संस्कृत भाषेतील। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 2 अहिराणी भाषेतील बहिणाबाईंच्या कविता प्रसिद्ध आहेत। ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, आपले राष्ट्रीय स्मारक कोणते आहे? 1 इंडिया गेट, 2 ताजमहल, 3 बीबी का मकबरा, 4 बुलंद दरवाजा। विद्यार्थी मित्रों, मुंबई येथे स्थित असणारे इंडिया गेट हे आपले राष्ट्रीय स्मारक होय, तर ताजमहल ही वास्तू आग्रा येथे स्थित आहे, ती यमुना नदीच्या काठावर आहे। असाही प्रश्न विचारला जातो की आग्रा शहर कोणत्या काठावर आहे, कोणत्या नदीच्या काठावर आहे, तर यमुना हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, बीबी का मकबरा औरंगाबाद येथे स्थित आपल्याला पाहायला मिळतो, तर बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री येथे आपल्याला पाहायला मिळतो। ऑप्शन 1 इंडिया गेट आपले राष्ट्रीय स्मारक होय। पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रीय ब्रीदवाक्य कोणते? 1 सत्यमेव जयते, 2 वंदे मातरम, 3 जय भारत, 4 यापैकी नाही। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 सत्यमेव जयते हे आपले भारताचे राष्ट्रीय ब्रीद किंवा ब्रीदवाक्य होय। पुढचा प्रश्न, चिप्सच्या पॅकेटमध्ये कोणता वायू असतो? 1 ऑक्सिजन, 2 हायड्रोजन, 3 हेलियम, 4 नायट्रोजन। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 4 नायट्रोजन हा वायू आपल्याला चिप्सच्या पॅकेटमध्ये पाहायला मिळतो। पुढचा प्रश्न, तेलबियांचा राजा असे कोणत्या पिकास म्हणतात? 1 भुईमुगाला, 2 मोहरीला, 3 सूर्यफूल, 4 करडी। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 भुईमुग याला आपण तेलबियाचा राजा असं म्हणतो, कारण तेल काढण्यामध्ये भुईमुगाचा नंबर हा वरचा आहे। पुढचा, रुपया हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरू केले? 1 अकबराने, 2 शेरशाह सुरीने, 3 तुघलकाने, 4 मौर्याने। तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 2 शेरशाह सुरी ह्या राज्यकर्त्यांनी रुपया हे नाणे सर्वप्रथम सुरू केले। त्यानंतर पुढचा प्रश्न, तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले? 1 महात्मा फुले, 2 विनोबा भावे, 3 बाबा आमटे, 4 वीरा शिंदे म्हणजेच विठ्ठलरामजी शिंदे होय। तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिले। तसेच विद्यार्थी मित्रों, आपल्याला माहीत आहे गुलामगिरी व शेतकऱ्याचा असूड हे 2 पुस्तकही महात्मा फुले यांनी लिहिलेले आहेत, तेही प्रश्न आपण लक्षात ठेवावे। पुढचा प्रश्न, आपल्या देशात कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे? 1 संसदेला, 2 न्यायालयाला, 3 पोलीस प्रशासनाला, 4 राज्यसभेला। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 संसद म्हणजे ज्याला आपण लोकसभा असं म्हणतो। ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, तांबेरा हा रोग सर्वसाधारणपणे कोणत्या पिकावर पडतो? 1 ज्वारीवर, 2 बटाट्यावर, 3 गव्हावर, 4 तांदळावर।
विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 गहू या पिकावर आपल्याला तांबेरा पडलेला पाहायला मिळतो. पुढचं, वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे? 1 21%, 2 78%, 3 0.3%, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 ऑक्सिजनचे प्रमाण 21%, तर नायट्रोजनचे प्रमाण आपल्याला हवेमध्ये 78% म्हणजे 78% पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, मानवी चेहऱ्यात हाडांची संख्या किती असते? 1 28 असते, 2 30 असते, 3 206 असते आणि 4 14 असते. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 14 म्हणजेच आपल्या चेहऱ्यामध्ये एकूण 14 हाडे असतात. तर विद्यार्थी मित्रो आपल्या डोक्यामध्ये कवटीमध्ये 28 हाडे आपल्याला पाहायला मिळतात. तर आपल्या प्रत्येक बाहूमध्ये, हातामध्ये, पायामध्ये 30 हाडे असतात. तर विद्यार्थी मित्रो एकूण हाडांची संख्या 206. तसेच कानांची जी हाडे विद्यार्थी मित्रो तर त्यांची संख्या 6 असते. हाही प्रश्न आपण लक्षात ठेवावा. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या रोगाचा प्रसार डासामुळे होतो? 1 रेबीजचा, 2 कोरोनाचा, 3 म्युकरमायकोसिसचा, 4 मलेरियाचा. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 मलेरिया हा रोग डासामुळे पसरतो हे आपल्यास माहीत आहे. ॲनोफिलस जी मादी असते ती हा रोग पसरत असते. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? 1 हॉकी, 2 क्रिकेट, 3 कबड्डी, 4 बेसबॉल. विद्यार्थी मित्रो भारत व पाकिस्तान या दोघांचाही राष्ट्रीय खेळ हॉकी हा होय. तसेच विद्यार्थी मित्रो हॉकी व क्रिकेट यामध्ये एक साम्य आहे, ते म्हणजेच खेळाडूंची संख्या. दोन्ही खेळाडू प्रत्येक टीमकडे 11 प्लेयर्स असतात. ऑप्शन 1 हॉकी हे करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, रात्री अचानक सूर्य चमकणारा देश कोणता? 1 चीन, 2 नॉर्वे, 3 थायलंड, 4 जपान. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 नॉर्वे हे आपलं करेक्ट उत्तर होय. तसेच विद्यार्थी मित्रो थायलंड हा जो देश आहे त्याला आपण पांढऱ्या हत्तीचा देश असे म्हणतो. तर जपान उगवता सूर्याचा देश होय. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वप्रथम नागरिक कोण असतो? 1 राज्यपाल, 2 पंतप्रधान, 3 राष्ट्रपती, 4 मुख्यमंत्री. विद्यार्थी मित्रो राष्ट्रपती हे भारताचे मानद नागरिक होय. पुढचा प्रश्न, शेषानगिर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? 1 महाराष्ट्रात, 2 गुजरातमध्ये, 3 राजस्थानात, 4 आसामात. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 गुजरात या राज्यामध्ये आपल्याला शेषानगिर राष्ट्रीय उद्यान पाहायला मिळते. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर आहे. तर हे सिंहासाठी राखीव असणारं उद्यान आहे, राष्ट्रीय उद्यान आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या शहरास पिंक सिटी असे म्हणतात? 1 मुंबई शहराला, 2 बँगलोर, 3 कलकत्ता, 4 जयपूर. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 जयपूर या शहरात आपण पिंक सिटी म्हणजेच गुलाबी शहर या नावाने ओळखतो. त्यानंतर पुढचा, शासनाची ऑनलाईन प्रशिक्षण प्रणाली कोणती? ऑप्शन 1 MOOC म्हणजे ज्याला आपण मूक असं म्हणतो, 2 MSCIT, 3 स्वयं, 4 1 व 3. विद्यार्थी मित्रो महाराष्ट्राची जी मोफत शिक्षण प्रणाली ज्याला आपण प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग सिस्टीम असं म्हणतो, तर ते ऑप्शन 4 1 व 3 होय. म्हणजेच मूक आणि स्वयं या दोन्ही साईटवरती आपल्याला कोर्सेस जे आहेत सर्टिफिकेट कोर्सेस पाहायला मिळतात आणि ते पूर्णपणे फ्री असतात, हे लक्षात घ्या. म्हणजेच आपल्याला सर्टिफिकेट कोर्स केल्यानंतर सर्टिफिकेट मिळते. एकही रुपया न भरता आपल्याला ते कोर्सेसचे सर्टिफिकेट्स मिळतात. परंतु विद्यार्थी मित्रो MSCIT ही महाराष्ट्राची प्रशिक्षण प्रणाली आहे, परंतु याला आपल्याला फीस भरावी लागते. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, अमृत अनुभव हा ग्रंथ कुणी लिहिला? 1 संत एकनाथ, 2 संत तुकाराम, 3 संत रामदास, 4 संत ज्ञानेश्वर. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 संत ज्ञानेश्वर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जगातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता? 1 रशिया, 2 चिली, 3 व्हॅटिकन सिटी, 4 नेपाळ. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 रशिया जो युरोप खंडामध्ये आहे हा जगातील सर्वात मोठा म्हणजेच जास्त क्षेत्रफळ असलेला देश होय. तर विद्यार्थी मित्रो व्हॅटिकन सिटी हा जगातील सगळ्यात छोटा देश आहे, ही बाब आपण लक्षात ठेवावी. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 1 मेला, 2 28 फेब्रुवारीला, 3 2 ऑक्टोबरला, 4 16 सप्टेंबरला. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1
1 मे रोजी आपण महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. कामगार दिन कधी साजरा करतात असाही प्रश्न येऊ शकतो, त्याचंही उत्तर 1 मे. पुढचा प्रश्न 1 ते 100 अंकात किती वेळा शून्य येतो? 1 10, 2 11, 3 21, 4 9. विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 11वे शून्य आपल्याला 1 ते 100 अंकामध्ये आलेला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न N.E.P म्हणजेच NEP चे पूर्ण रूप डॅश डॅश हे होय. 1 नेटिव्ह एज्युकेशन पॉलिसी, 2 नॅशनल एन्व्हायरमेंटल पॉलिसी, 3 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, 4 नन ऑफ दिस म्हणजेच यापैकी नाही. विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे NEPचे पूर्ण रूप होय. थर्ड लास्ट क्वेश्चन माय डिअर फ्रेंड्स, हॉर्नबिल उत्सव कोणत्या राज्यात साजरा होतो? 1 मणिपूर, 2 गोवा राज्यात, 3 छत्तीसगडात, 4 नागालँड. विद्यार्थी मित्र ऑप्शन 4 नागालँड या राज्यामध्ये हॉर्नबिल नावाचा उत्सव म्हणजे सण साजरा होतो. पुढे आपल्या सूर्यमालेत सर्वात मोठा ग्रह कोणता? 1 बुध, 2 शुक्र, 3 गुरु, 4 नेपच्यून. विद्यार्थी मित्र गुरु हा ग्रह आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह होय. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर आहे. तर बुध हा सगळ्यात लहान म्हणजे छोटा ग्रह होय. विद्यार्थी मित्र सगळ्यात शेवटचा प्रश्न, कोणत्या वायूस हास्यवायू म्हणजेच लाफिंग गॅस असं आपण म्हणतो? विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 कार्बन डायऑक्साईडला, 2 नायट्रोजनला, 3 हायड्रोजनला आणि 4 नायट्रस ऑक्साईडला. विद्यार्थी मित्र ऑप्शन 4 नायट्रस ऑक्साईड करेक्ट उत्तर होय. अशा प्रकारे ही प्रश्नावली आपली संपते. विद्यार्थी मित्र प्रश्नावली आवडल्यास नक्कीच लाईक करा, तसेच आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. अत्यंत कमी दिवसामध्ये आपल्याला BEd CETची तयारी करायची आहे. विद्यार्थी मित्र BEd CETच्या सर्व अपडेट्स तसेच लेक्चर व्हिडिओ आमच्या चॅनलवरती आपल्याला मिळतील. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.